नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेनेचा मूल्य शिक्षणाचा तास घेण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे आणि महानगरपालिकेतला भ्रष्टाचार आणि पारदर्शी कारभार याबद्दल दररोज जे सातत्यानं रान उठवत असतात, मुंबई महानगरपालिकेवरती माफिया राज आहे असं म्हणत ज्यांनी थेट मातोश्रीवरती निशाणा साधला आणि बांद्र्याचा बॉस म्हणत उद्धव ठाकरेंनाही टार्गेट केलं, ते भाजपचे खासदार किरीट सोमय्या आपल्या कट्ट्यावरती आलेत. शिवसेनेवरती त्यांचं असलेलं विशेष प्रेम, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सगळ्या कर्तबगारीची त्यांची असलेली PhD आणि त्यांच्या कमळावरती उडालेल्या चिखलाबद्दल सुद्धा आज आपण त्यांना कट्ट्यावरती बोलता करणार आहोत. आपलं खूप खूप स्वागत माझा कट्ट्यावर. किरीटजी, सगळ्यांच्या मनामधला पहिला प्रश्न असा आहे की ज्या पारदर्शी कारभाराचा डिंडोरा पिटत तुम्ही म्हणजे भाजपनं शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं, त्या मुंबई महापालिकेच्या कारभाराला खुद्द तुमच्याच आर्थिक सर्वेक्षणामध्ये आता प्रशस्तीपत्र मिळालेलं आहे. मुंबई महापालिकेचा कारभार अत्यंत पारदर्शी, देशात सर्वोत्तम आहे असं खुद्द आर्थिक पाहणी अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळं भाजपचा एक प्रकारे पोपट झाला आहे असं सगळ्यांचं मत आहे. चांगल्या गोष्टीचं नेहमी कौतुक करायलाच हवं आणि जे मोदी बद्दल रोज बोलतात, रोज मग ते सामना पेपर असो की संजय साहेब राऊत साहेब असो की मान्यवर उद्धवजी ठाकरे असो, किमान आज तर ते कबूल करतात की अरुण जेटलीचं बजेट बोगस आहे, पण इकॉनॉमिक सर्वेचा एक हिस्सा फार चांगला आहे. आमचं म्हणणं आहे जे रिपोर्टमध्ये हा जो इकॉनॉमिक सर्वेमध्ये ज्या या पारदर्शकतेचा उल्लेख झाला आहे, ती पारदर्शकता जी टॅक्स कलेक्शनमध्ये दिसते, रेव्हेन्यू कलेक्शनमध्ये जे आहेत, ती पारदर्शकता ते खड्ड्याचा कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करताना, नाले सफाईचे घोटाळे करताना किंवा पिण्याचा पाणीचं टँकर 1 पैसे लिटरनी घेऊन 1 रुपये विकताना, या सगळ्यामध्ये त्यांनी जर पारदर्शकता आणली तर आम्ही तर त्यांना सांगितलंच होतं चलो हमारे साथ. पण पारदर्शकता फक्त लोकांकडून टॅक्स वसूल करताना पारदर्शकता आणि त्याचा खर्च करताना, टेंडरिंग करताना, कॉन्ट्रॅक्ट देताना त्यातनं पैसे कुठून घेऊन, कुठल्या त्या कॉन्ट्रॅक्टर माफियांकडून घेऊन आपल्या नातेवाईकांच्या कंपनीत कुठून जोडून असं परत आणताना ती पारदर्शकता पण आणा ना, आम्ही स्वागत करू. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ज्या पारदर्शकतेच्याबद्दल चर्चा होती ती सिलेक्टिव्हली होती. इकॉनॉमिक सर्वे एक दिवस आधी रिलीज झाला होता, त्यातला एक भाग घ्यायचा आणि त्याचा लोकांच्या समोर भ्रमचा उल्लेख करायचा की वी आर द बेस्ट, वी आर द मोस्ट ट्रान्सपरंट. हा रिपोर्ट पूर्ण वाचा. इट इज रिगार्डिंग द कलेक्शन सिस्टम. आज देशात जे आपण अर्बन बॉडीज आहेत, नगरपालिका असो, महापालिका असो, त्यातलं कलेक्शन खूप कमी होत चाललेलं आहेत आणि खर्च मग लोकांचे पगार देण्यासाठी पैसे नसतात, बँक लोन घेतात. मुंबई सोन्याची मुर्गी आहे, हाच तर माझा मुद्दा आहे किरीट सोमय्याचा, की मुंबई सोन्याची कोंबडी आहे. त्या कोंबडीचे अंडे खा, कोंबडी नको. इथे पैसा किती येतोय? आज 37,000 कोटीचं वार्षिक बजेट आणि 55,000 कोटी रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट आहेत. पण जे तुम्ही वसुलीमध्ये तो हुशार आहेतच ना, ते आमचे मुख्यमंत्री पण म्हणतात वसुली आली की व्यवस्थित, मग पारदर्शक, कारण की वरून खालपर्यंत त्यात वाटे पर्सेंटेज ठरलेले आहेत, ते ट्रान्सपरन्सी आहेतच. पण तो खर्च करताना पारदर्शकता दाखवा. किरीट सोमय्या तुमच्या प्रचारला बरोबर येणार. एक खड्डा 5 वेळा त्याचं डांबर टाकलं जाते 1-1.5 महिन्याचा पावसात आणि 5 वेळा त्याला पैसे दिले जातात. त्या माझा मुलुंडचा डम्पिंग ग्राउंडमध्ये राहुल शेवाळे आणि उद्धव ठाकरे बोलण्याचं धाडस करतात. मी तर निवडणुकीचा मुद्दा केला, स्वागत केलं. किरीट सोमय्या आकृती बिल्डरला प्लॉटचा फायदा व्हावा म्हणून डम्पिंग ग्राउंड बंद व्हावं असा प्रयत्न करतात. मी सांगितलं ठीक आहे, तिथले 33 वॉर्ड त्याच्याशी जोडलेले आहेत. 30 लाख लोक त्या डम्पिंगमुळे त्रस्त आहेत. मग देवनार असो, गोवंडी असो, विक्रोळी असो, घाटकोपर असो, मुलुंड असो, हरिओमनगर असो, कोपरी असो, सगळे पत्रव्यवहार आनंद आपला एकनाथ शिंदे पासून सगळ्यांचं काढतो.
सगळे म्हणतात, भाषण करतात लोकांना, डम्पिंग ग्राउंड बंद झालं पाहिजे, डम्पिंग ग्राउंड. उद्धव ठाकरेची आहेत भाषणं की डम्पिंग ग्राउंड बंद झालं पाहिजे. आणि ज्यावेळी किरीट सोमय्या अंगावर आला आणि याचे माफियागिरी उघड केली, काय काढलं. मी म्हणा ठीक आहे, निवडणुकीत बाबा भारतीय जनता पक्ष या सगळ्या भागात जाणार, शिवसेनावाले म्हणतात डम्पिंग ग्राउंड चालू राहणार, किरीट सोमय्या देवेंद्र फडणवीस म्हणतात डम्पिंग ग्राउंड बंद होणार, लोकांनी ठरवावं. आणि एक आणखीन पॉईंट सांगतो, आता देवेंद्र फडणवीस शेवटच्या आठवड्यात ते हे जे डम्पिंग ग्राउंडचा घोटाळा ज्यावेळी लोकांच्या समोर ठेवणार ना, CCTV बंद, हिशोब चोपडे गायब, आणि कशा प्रकाराने तो जो कचरा आणणारा जो ट्रकवाला असतो, एक ट्रक एका दिवसात 27 फेरे. आता उद्धव ठाकरे आणि राहुल शेवाळेला त्याची ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता आम्ही बरोबर दाखवू. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर तुम्ही बोलला, पण तुम्ही किती पारदर्शकता असा प्रश्न पडतो. कारण 2 वर्ष झालं युती तुटली, युती तुटल्यानंतर किरीट सोमय्या त्या डम्पिंग ग्राउंडला भेटतात. युती तुटण्याच्या आधी लोकांना प्रॉब्लेम होते, तिथं कधी दिसले नाही. मुंबईचे खड्डे का 2 वर्षात पडले नाही, 5 वर्षापासून मुंबई खड्ड्यात आहे, 25 वर्षापासून मुंबई खड्ड्यात, पण किरीट सोमय्याला तेव्हा कधीही तिथले खड्डे दिसले नाही किंवा असं कधीही वाटलं नाही की आपण जाऊन ते खड्ड्याची पाहणी करावी. असे सगळे प्रश्न आहेत जे तुम्ही फक्त निवडणुकीच्या तोंडावर हा राजकारण करताय का? अगदी तुमचे जो मुद्दा आहे त्यात दम आहे. 2 वर्ष झाले किरीट सोमय्या हे सगळे प्रश्न सातत्याने ठेवतात. माझं नसीब म्हणा की 2009 मी फक्त 2009चे मतांनी पडलो. तर एक आपण लोकशाहीत एक फरक आहे. तुमच्याकडे तुमच्या पार्टीकडे काही नसताना तुम्ही काम करतात, आणि ज्यावेळी तुम्ही खासदार म्हणून काम करतात तर ही एक प्रक्रिया आहे. खासदाराला लोकप्रतिनिधीला अधिक वेटेज असतेच. आधी पण मी करायचो, परंतु त्याला तेवढे मला एंट्री ॲक्सेस नाही मिळायचा. आज महाराष्ट्रात भाजपची सरकार आहे, केंद्रात आहेत, मोदीला भ्रष्टाचार मुक्त भारत करायचं आहे, देवेंद्र फडणवीसला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचं आहे. आणि तुम्हाला एक माहिती देतो, पेवर ब्लॉकचा घोटाळा मी 2012 काढला. हे खड्ड्यांचा विषय 2012 पासून मी सातत्याने, पण त्यावेळी तेवढं वजन नव्हतं. यावेळी काय झालं, 2014 परत खासदार झाल्यानंतर हे सगळे विषय घेतले. नाही बरोबर. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2015 बांद्राला मातोश्रीवर जाऊन हे सगळे 10 घोटाळ्याचे फायली मान्य उद्धव ठाकरेंना दिल्या. खड्ड्याच्या बाबतीत तुम्ही हे करता, पण जेव्हा सरकार तुमचं नव्हतं तेव्हा तुम्ही दर 2 महिन्याला प्लॅटफॉर्मवर जायचे, उंची मोजायचे फोटो पण आपण बघितले. दर 2 महिन्याला ॲक्सिडेंट झाला की लगेच किरीट सोमय्या हजर असायचे, तिथे बाईट द्यायचे, काँग्रेसच्या सरकारवर टीका करायचे, रेल्वे प्रशासनावर टीका झाली. सरकार जेव्हापासून तुम्ही आलं, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू झालं, तेव्हापासून किरीट सोमय्यांनी किती प्लॅटफॉर्मला भेट दिली, किती ठिकाणी उंची बोलल्या, त्या उंची खरंच बुजल्या गेल्या का हे किती ठिकाणी पाहिलं. फक्त सरकार असलं की आपलं टीका नाही करायची आणि सरकार नसलं की मात्र बिनधास्त टीका करायची. हे कसं, हे दुटप्पीपणा का तुमचा? लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची एक जबाबदारी आहे, सत्ताधारी पक्षाची. आज सत्ताधारी पक्षाचा खासदार किरीट सोमय्या उंची मोजायला गेला तर ते प्रवासी मला सांगतात, साहेब उंची मत मोजो, तुम्हाला मतं दिले आहेत, आता ते प्लॅटफॉर्मची उंची वाढवा. आणि कालचं रेल्वे बजेट तुम्ही पहा. यास मला अभिमान आहे या गोष्टीचा. मे 2014 खासदार डिक्लेअर झालो, 19 मेच्या आसपास, आणि जून महिन्यात घाटकोपरचं ते 2 नंबरचं प्लॅटफॉर्म जिथे मोनिका मोरेचा अपघात झाला त्याची उंची वाढवण्याची सुरुवात झाली. आणि या 2 वर्षाच्या काळात 417 प्लॅटफॉर्मपैकी 267 प्लॅटफॉर्मची उंची वाढवली गेली. 150 प्लॅटफॉर्मची उंची या कालचा बजेटमध्ये पण पुन्हा एकदा आलं. 31 डिसेंबर 2017 पर्यंत म्हणजे सगळ्या प्लॅटफॉर्मची उंची जी आधी 820 मिलीमीटर होती, 790 मिलीमीटर होती, 900 मिलीमीटर केली जाणार. म्हणून फरक आहे ना जबाबदारीत. पण एक दुसरी गोष्ट आहे, मला पण काय वेळी जरा आता वाईट वाटतं की त्यावेळी मी प्लॅटफॉर्मची उंची मापायचो तर ABP माझा लाईव्ह दाखवायचा. आता झालं ते प्लॅटफॉर्मवर डांबर टाकतात तर म्हणणार काम पहिले पुरा कर, बाद में बात कर. दिल्लीला भाजपची कार्यकारिणीची बैठक झाली मोदींच्या उपस्थितीत. त्या कार्यकारिणीला आपण उपस्थित होता की नाही हे मला काही कल्पना नाही. त्यात मोदी म्हणाले होते की आपल्या नातलगांना किंवा आप्तस्वकीयांना तिकीट देऊ नका किंवा लॉबिंग करू नका त्यासाठी. मात्र मुंबई भाजपची यादी जाहीर झाली, त्यात तुमच्या मुलाला तिकीट मिळालं,
राज पुरोहित यांच्या मुलालाही तिकीट मिळालं. आणखीन बरेच जणांची नावं चर्चेत आहेत. तर याबद्दल आपण काय सांगाल? मी तर राजीवला पहिलंच सांगितलं, या कार्यक्रमाचं नाव कट्टा आहे का? वो कट्टामध्ये तर थट्टा मस्ती चेष्टा भंकत चहापान पान, इथे तर यार 25 लोक किरीट सोबत आता इंटरव्ह्यू घ्यायला बसलाय. चाल असं आहे, जे नरेंद्र मोदी असो, अमित शहा असो, देवेंद्र फडणवीस असो की किरीट सोमय्या असो, आपल्या नातलग किंवा कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही ते पाहायचं. मुद्दा नातलगांसाठी वशिलेबाजीचा आहे, लॉबिंगचा आहे. पण समजा नातलग राजकारणात आहेत तर तो गुन्हेगार नाही बनत. त्यांच्यामध्ये क्षमता असेल. आज समजा 227 वॉर्ड आहे आणि त्या 227 वॉर्डात 5-15 असे तरुण दिसले की ज्यांच्यामध्ये क्षमता असेल. आम्ही असे 4-5 लोकांना नाकारली ते आम्ही सांगणार नाही, कारण की आम्हाला त्या मुलाला आणखीन पुढे आणायचं आहे. पण सर्वेमध्ये आलं की त्याच्यापेक्षा दुसरा एक कार्यकर्ता जास्त पुढे आहेत, तर रितसर निर्णय झाला त्याला. पण एक मला हे पण करावं लागणार, आज 65% पॉप्युलेशन हे बिलो 35 आहेत. तर आम्हाला 20चे काही पर्सेंटेज आणि 30चे काही पर्सेंटेज महापालिकेत पाठवायचे आहेत. मी तर आम्हाला आपल्याद्वारा सगळ्यांना अपील करतो की अशी जे कॉलेजमध्ये ज्याच्याकडे लिडरशिप क्वालिटी दिसली ती लोक आले, आनंद होणार. नील सोमय्या त्या कर्तृत्वामुळे जर पुढे येत असेल तर तो किरीट सोमय्याचा मुलगा आहे म्हणून त्याच्यावर अन्याय होता कामा नये. मोदींनी सांगितलं वशिलेबाजी नको, त्या निर्णयात किरीट सोमय्याचा सहभाग नको. मी आणखीन एक उदाहरण देतो, कारण की परत उद्या नाही तर परत मला कट्ट्यावर यावं लागणार. उद्या समजा आशिष शेलारने मेधा ओक सोमय्याची उमेदवारी घोषित केली. समजा आता ते आशिष शेलार निर्णय घेणार आहेत, मग परत हा आरोप येणार किरीट सोमय्या बायकोला आणि बेटे को दोनों को. मेधा सोमय्याची महापालिका लढण्याची कधीच इच्छा नव्हती आणि कधीच नाही, आणि म्हणूनच तो निर्णय अजून अनिर्णित आहेत, त्या पक्षावर सोपवलं आहे. मेधा एक चांगला प्रोफेसर सोशल वर्कचं, आता मी पण समजा पक्षाने आदेश दिला तर ती नाही म्हणणार. हो, मेधा सोमय्याला जर महापालिकेत जायचं असतं तर मुलुंडसारखा गडमधून निवडून येणार की जिथे सगळे नगरसेवक भाजपचे, आमदार भाजपचे, खासदार भाजपचे. मग ते सेना भवनच्या सीटवर नाही जाणार. सेना भवनाच्या सीटवर जाऊन तिथे अंगावर घेणं, जिथे आयुष्यात कधी भाजपचा नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही, मग परत आपण हे सांगणार की वसिलेबाजी आहेत. म्हणून राजकारणात जे चांगलं काम करण्याची इच्छा असणार त्यांचं स्वागत करू. मग तो कुणाचाही मुलगा असो. उद्या काँग्रेसचा नेत्यांचा मुलांनी जर भाजपची तिकीट मागितली आणि त्याच्यामध्ये जर चांगली कॅपॅसिटी असेल आम्ही निश्चितपणे स्वागत करू. पण गैरसमज होऊ नये, मेधा ओक सोमय्या निवडणूक लढणार की नाही लढणार त्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार घेणार. मेधा सोमय्या कधी कधी मेधा ओक सोमय्या असतात. म्हणजे रावसाहेब दानवेंसारखं रावसाहेब दानवे पाटील ते हल्ले झालेले आहेत. हे कधी होतं, म्हणजे पाटील कधी लागतं किंवा मध्ये ओक नाव का लावावं लागतं? मेधा ओक सोमय्या, मला असं वाटतं की हे आमचा मित्रपक्षांना कधीतरी विचारा, कारण की ते ज्या पद्धतीने अनेक वेळेला ते मराठी द्वेष्टा आणि असं जे राजकारण उभं करायचा प्रयत्न करतात ना, दुःख वाटते हो. तर त्याच्यामुळे काही वेळी राजकारणात लोकांना की बाबा मुंबई माझी आहे, माझा जन्म इथे झालेला आहे, मी मुंबईकर आहेत, दॅट इज मोर देन सफिशियंट फॉर अस. आणि दुसरं असं आहे की खरंच समजा उद्या झालं जाहीर तर शिवसेनेचा गडमध्ये जाऊन त्या आव्हान घेणारी मुलगी ही मराठी मुलगी आहेत, ते आम्हाला सांगायचं आहे. ज्या वॉर्डामधनं नेत्यांच्या मुलांना तिकीटं मिळालेली आहे त्या वॉर्डात खरोखर तितक्या कॅपॅबिलिटीचे युवा उमेदवार नाही आहेत. राजकारणात एक आहे प्रोफेशन म्हणून येणं आणि दुसरं कमिटमेंट म्हणून. हो, त्या वॉर्डात माराव गोलीव पूर्ण मुंबईत आम्हाला 10 मिळत नाही आहेत. नेत्यांची मुलं सोडून द्या, पूर्ण मुंबईत आमच्याकडे जे 2000 ॲप्लिकेशन आले आहेत त्यात बिलो 30 वाले 5-25 असेल जेमतेम. म्हणून मी आपल्याद्वारा परत आवाहन करतो, तरुणांनी राजकारणात आलंच पाहिजे.
किरीटजी, तुम्ही म्हणताय तुम्हाला सक्षम उमेदवार मिळत नाही आहेत, 25 जणांना द्यायचं आहे पण हाताच्या बोटावर मोजण्या इतके उमेदवार मिळत नाही आहेत, मग शिवसेनेबरोबर युती तोडण्यासाठी तुम्ही इतकी उतावीळ का होता? त्यांच्याकडे असते चांगले उमेदवार, तुमच्याकडचे थोडे उमेदवार, झाली असती युती. मला वाटतं थोडं माझं प्रेझेंटेशन बरोबर नाही झालं. आपण उमेदवार जे म्हणतोय ते 20तले उमेदवार, 20 एकंदर उमेदवार आमच्याकडे 2000 ॲप्लिकेशन आले. 20तले 20तले हे जेमतेम म्हणजे 20-25 आले आणि त्यातनं 8-10 लोकांमध्ये जरा विचार करण्यासारखं. बाकी तो उमेदवार बापरे बाप सगळ्या कार्यालयात जा, तुम्हाला एका वॉर्डासाठी 25-25 आहेत. आणि कॅपेबिलिटीच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर आता 21 फेब्रुवारी काही फार दूर नाही आहे. किरीटजी, आपण आतापर्यंत जितके आरोप केलेत अगदी पहिल्यापासून ते आजपर्यंत कधी भाजपनं अधिकृत आरोप म्हणून याला पुढे आणलेलं नाहीये. संजय राऊत म्हणाले या आरोपांबद्दल की किरीट सोमय्या कोण आम्हाला ठाऊकच नाही. भाजपकडनं थेट अधिकृत पाठिंबा नाही, शिवसेना भाव देत नाही आपल्या आरोपांना, बेसच नाहीये, म्हणजे अधिकृत पाठिंबा नाहीये आरोपांना. आणि तरी रोज बोलतात. पहिलं विचारा हे त्यांची व्यक्तिगत बाजू आहे किंवा त्यांचा पार्टीचा मत आहे. मला शिवसेना काय देते की दुसरं कोण काय देते त्याची पर्वाच नाही आहे. कारण की भ्रष्टाचार, घोटाळा, माफिया लढाई त्याच्याशी आहे, शिवसेनेची नाही, भुजबळांची नाही, NCPची नाही. हे घोटाळेबाज व्यक्तीची नाही आहे. आणि ह्याच्यामुळे जर माझा महाराष्ट्र, मुंबईची जनता 140 लाख लोक आज मुंबईकर म्हणतात की 38,000 कोटी रुपये येत आहेत दर वर्षाला आणि तरी एक खड्डा 5-10 त्याला रिपेअर करावा लागतो. तो विषय तो आहे. कचरा असो, नाले असो, पाणी सफाई. मुद्दा किरीट सोमय्या काय म्हणतोय, जाऊ दे रे, खड्ड्यात जाऊ दे त्याला. मग किरीट सोमय्याला अंगावर हल्ला करण्यासाठी 3 बसेसमध्ये गुंडे का पाठवतात? आता हा तर राजकीय आरोप नाही, कारण की त्या सगळ्यांची अटक झाली, 14 लोकांची. ते सगळे शिवसेनेचे त्यात पदं लिहिलेली आहेत. त्यांचा विभाग प्रमुख, त्यांचा उपविभाग प्रमुख, 3 माजी नगरसेवक. आणि 10 दिवस प्रत्येक कोर्टात गेले. लीलाधर डाकेपासून, दळवी साहेबपासून अनिल परब. जर किरीट सोमय्या बोगस होता, किरीट सोमय्या खोटारडा आहे, किरीट सोमय्या नाटके, मग का 3 बसेस भरून गुंडे पाठवले? आणि ते पाठवल्यानंतर कोर्टाने का तुम्हाला बेल नाही दिला, का एंटीसिपेटरी नाही दिला, का ठाण्यात जेलमध्ये जावं लागलं? म्हणून मुद्दा जो आहे किरीट सोमय्या कोण आहे, मारा गोली. आज भारतीय जनता पक्षाने पारदर्शकता याला मुख्य मुद्दा केला. दॅट इज अचीवमेंट फॉर मी. शिवसेनेच्या बद्दल सांगताय पारदर्शक कारभार नाही आहे असं म्हणताय. या गेले 20 वर्षामध्ये भाजप काय एक वेगळा पडदा लावून बसलं होतं का? ज्यावेळेस ते ट्रक पास होत होते एका वेळेस एका दिवसात 27 वेळा दाखवत होते, त्यावेळेस भाजप काय फक्त नोंदी घेत होतं? म्हणजे ते जर का माफिया बिग बॉस असतील तर तुम्ही रॉबर्टच्या भूमिकेत का गेलात? ते परशा असतील तर तुम्ही सल्या किंवा लंगड्याच्या भूमिकेत का गेलात? हो, मोदी त्यावेळी नव्हते आले ना. हे मोदी आल्यामुळे पारदर्शकता हे भारतीय जनता पक्षाने देशाचा विषय झाला. दुसरी गोष्ट, किरीट सोमय्या आज पण अनेक दुसरे खासदार आहे ना, लोक कितीतरी कंप्लेंट तुमच्याकडे पण करतात, पण किती व्हॅल्यू मिळते? 2 वर्षात खासदार झाल्याबरोबर मुंबई आपण सुधारूया, मुंबई अभिमान घेणारं बनवूया. मी तुम्हाला टीव्हीवर सांगतोय ना, उद्धव ठाकरेकडे जाऊन हे सगळे डॉक्युमेंट वर्षापूर्वी दिले. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते म्हणून त्यांनी चौकशी नेमल्या, 4 SIT नेमल्या. SIT नेमण्यासाठी किरीट सोमय्यांनी मागणी केली आणि रामदास कदम सह ज्यावेळी मी ते देवनाथ डम्पिंगचा घोटाळा काढला, दुसऱ्या दिवशी मान्यवर उद्धव ठाकरेंनी त्याच्या सगळ्या आमदार, खासदार, मंत्रींना पाठवलं. तुम्हीच दाखवलं होतं. रामदास कदमनी किरीट सोमय्याचा बाप काढला. मग SITची मागणी झाली. शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी विचारतो म्हणून नाही करा. आणि त्यात काय बाहेर आलं? 4 SIT. अरे आयुष्यात फर्स्ट टाइम मुंबई महापालिकेचे 2 चीफ इंजिनियर जेलमध्ये आहेत. आणि म्हणून आम्ही म्हटलं महाराष्ट्रात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, घोटाळे बाहेर येत आहेत, पण घोटाळे थांबवायचे असेल तर मग भारतीय जनता पक्षाचा देवेंद्र फडणवीसचा विजन
आणि पारदर्शकता स्वीकारा. नाही, मुद्दा असा आहे तो की हे सगळं बरोबर आहे, ठीक आहे, पण गेली 20-25 वर्ष तुम्ही दोघं जण एकत्रच आहात, तर जर ते सगळे घोटाळे आहेत तर त्याच्यामध्ये तुमचा बीजेपीचा त्याला सहभाग आहे ना, त्याच्यात बीजेपी त्याच्यापासून बाजूला कसं होऊ शकेल? मी तुम्हाला त्या भ्रष्टाचाराचं थोडा आर्थिक GDP ग्रोथशी जोडलेलं आहे. लिबरलायझेशन 2007 मध्ये GDP ग्रोथ इथपर्यंत गेला आणि त्यानंतर तुम्ही बघा सगळे देशातले मोठे घोटाळे 2007 मध्ये सुरू झाले. हे 2G स्कीम, कोल घोटाळा, CWG सगळे 2007 नंतर याला राजमान्यतासारखी स्थिती झाली आणि महापालिकेत पण ती स्थिती झाली. किरीट सोमय्याकडे लढण्याची ताकद हे 2009 मध्ये खासदार झालो असतो तर त्यावेळी आली असती, पण ते 2012 नंतर समाजाने आणि पक्षाने सांगितलं जा किरीट, म्हणून 2012 नंतर सुरू केलं आणि 2014 नंतर देवेंद्र फडणवीसमुळे याला धार आली. हे मी मान्य करतो, आधी घोटाळे होत असेल, पण त्यावेळी मी एवढा वेळ देऊ शकलो नाही किंवा मी लोकांमध्ये विश्वास प्राप्त करून खासदार होऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमा मागतो. नाही किरीटजी, पण फक्त प्रश्न तुमच्या खासदार होण्याचा नाहीये, भाजप कुठेतरी याच्यामध्ये दोषी आहे की नाही, त्याच्याबद्दल जर असेल तर त्याची शिक्षा भाजपलाही मिळायला हवी का नाही? मंजूर आहे, म्हणून भाजपने सांगितलं शिक्षा स्वीकारायला तयार होतो. म्हणून आमच्या मित्र पक्षांना आम्ही सांगितलं की ठीक आहे, पारदर्शकतेला महत्वाचा मुद्दा करूया आणि आपण दोघे एकत्रित लढूया. मग आज मी 227च्या ऐवजी 114 वर 50% वर यायला तयार होतो ना, ते मी स्वीकारायला तयार होतो. पण त्यांचं असं म्हणणं आहे शिवसेना सांगणार ती पारदर्शकता, तर ती माफियागिरी आम्हाला मान्य नाही. आणि या भ्रष्टाचार घोटाळ्यात जर आमच्यापैकी कोणी असेल तर त्याला पण त्याचेही घोटाळे बाहेर आले तर देवेंद्र फडणवीस त्यांनाही सोडणार नाही. दुसरी गोष्ट, निवडणुकीच्या वेळेला आपण 2 गोष्ट करतो, यापुढे आम्हाला सुधारण्याचा मौका द्या, तेही म्हणू शकतात. आम्ही सांगू, आम्ही पारदर्शकतेचा मॉडेल ठेवला आहे की या मॉडेलप्रमाणे आपण जाऊया. आणि मला आज विश्वास आहे आज लोकांना देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीचं जे मॉडेल आहे त्याच्यावर जास्त विश्वास आहे. 26 जानेवारीला युती तुटली, उद्धव ठाकरेंनी घोषित केलं. त्याच रात्री तुम्ही ब्लॅक पेपर काढण्याची त्या ठिकाणी बोललात तुम्ही रात्री. समजा युती झाली असती तर तुम्ही ब्लॅक पेपरची भाषा बोलल्या असतात का? ही युती तुटण्याचं कारण 50-50 की 12 सीट की 212 सीट नाही जाय, पारदर्शकतेवरच चर्चा करायला तयार नाही. आम्ही सांगितलं पारदर्शकता म्हणजे असं मॉडेल आपण बनवूया, तर पारदर्शकता स्वीकारायला तयार नाही ना. त्याला आजपर्यंत झालं त्याचं काय, चौकशी करा, कारवाई करा, एक. पण यापुढे खड्ड्यांचं कॉन्ट्रॅक्ट देताना ह्याच्याप्रमाणे असलं पाहिजे. मी तुम्हाला एक आणखीन उदाहरण देतो. व्हॉट इज पारदर्शकता? सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ते बनवायचं जे काय 10-15 वर्षापूर्वी निर्णय झाला, त्याच्यानंतर अनुभवाने त्यात कंडिशन वाढत गेला. एक कंडिशन अशी आहे की 25 ते 30 वर्षाची गॅरंटी आहे, पण पहिल्या 5 वर्षात जर तो कॉन्क्रीटचा रस्ता खराब झाला तर त्या कॉन्ट्रॅक्टरनी तो व्यवस्थित परत नवीन बनवून द्यायचा, म्हणजे तो पार्ट. आज किरीट सोमय्या आणि राजू खांडेकर ज्या सोसायटीत राहतात त्याच्या समोरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्त्याचा पार्ट हे 1.5 वर्षातच खराब झाला. आज 3.5 वर्ष झाली तर ते गॅरंटी काय नाही. कारण की ते सिमेंट कॉन्क्रीट कॉन्ट्रॅक्टर माफियांकडून जे पर्सेंटेज खाली आलेले आहे ना, ते पॉलिटिकल सिस्टममध्ये पण आले आहेत आणि ब्युरोक्रेटिक सिस्टममध्ये पण आले आहेत. आम्हाला पारदर्शकता ही आणायची आहे की थर्ड पार्टी ऑडिट केलं जाणार, ते मान्य नाही आहे. आम्हाला पारदर्शकता अशी हवी आहे की हे ज्यांनी गॅरंटी दिली आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, ते मान्य नाही आहे. आम्हाला पारदर्शकता अशी हवी आहे की ते मुलुंड डम्पिंग ग्राउंड असो, देवनार डम्पिंग ग्राउंड असो, कांजूर असो, तिथे जे ट्रक जातात CCTV कॅमेरे त्यासाठी सॉफ्टवेअर बनवूया, ते त्यांना मान्य नाही आहेत. आणि म्हणून आम्हाला बगैर पारदर्शकताची माफियागिरीला कायम ठेवण्याची युती आम्हाला मान्य नाही. किरीट सोमय्याजी, एकतर
एकतर तुम्ही खोटं बोलताय किंवा आशिष शेलार खोटं बोलतायत. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला पहिली मिटिंग झाली त्याच नंतर आशिष शेलारांनी बाईट दिलेला आहे की जो चाललेला आहे सगळ्या टीव्ही माध्यमांमध्ये की पारदर्शकतेचा जो मुद्दा आहे तो आम्ही देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंवरती सोपवलेला आहे. आता आमचं फक्त सीट शेअरिंगवरती अडलेलं आहे आणि आता सीट शेअरिंगमध्ये शिवसेनेनं तुम्हाला फक्त 60 जागा ऑफर केल्या म्हणून तुम्ही युती तोडली. तुम्ही तरी खोटं बोलताय किंवा आशिष शेलार खोटं बोलताय. दोघांपैकी कोणी खोटं बोलत असेल तुम्ही सांगा की हो हे चुकीचं बोलतात किंवा मी चुकीचं बोलतोय. काय हरकत नाही, कळेल महाराष्ट्राला. तुम्ही खोटं बोलू शकतात, मी खोटं बोलू शकतो, आशिष शेलार खोटं बोलू शकतात, पण महाराष्ट्र आणि मुंबईच्या जनतेला मी तुम्ही खोटे आहात हे म्हणू शकत नाही. एक मिनिट रे दादा. महाराष्ट्राच्या जनतेने, देशाच्या जनतेने 2014 मध्ये मोदी मॉडेलमध्ये विश्वास व्यक्त केला म्हणून मोदींना पारदर्शकता हवी आहे. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री बनवलं आणि त्या मुंबईकरांनी मत देताना जर भारतीय जनता पक्षाला 115 वॉर्डात बहुमत दिलं आहे, हे कशासाठी दिलं? त्यांनी म्हटलंय पारदर्शकता हवी आहे म्हणून मी तुम्हाला एवढी मतं देतोय. लोकांनी मतं किरीट सोमय्याला नाही दिली आहेत, आशिष शेलारला नाही दिली आहेत, भ्रष्टाचार माफिया मुक्त खड्डेमुक्त मुंबईला दिली आहेत. म्हणून त्यांनी 60 सीटचा जो तुकडा घातला याचा अर्थ काय होता? त्याचा अर्थ असा आहे की मी 110 सीट युतीच्या आधारावर जिंकणार आणि ही माफियागिरी कंटिन्यू करणार. ते आम्ही मान्य करू शकत नाही. लोकांचा विश्वासघात करायचा आशिष देवेंद्रजी किरीटला अधिकार नाही. 115 जागा द्या. आम्ही त्यांनी सांगितलं तुमची यादी द्या, आम्ही दिलं आणि आम्हाला ह्यासाठी विश्वास आहे की त्यामुळे आम्ही माफिया मुक्त मुंबई बनवू शकू. आता एवढे जर ते भ्रष्ट आहेत, एवढे जर ते माफिया राज चालवतात तर त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून तुम्ही कॅबिनेटमध्ये बसता. त्यावेळेला तुम्हाला काय वाटत नाही, त्यावेळेला तुम्हाला जनतेची काळजी वाटत नाही. तुम्हाला फक्त जनतेची काळजी मुंबईच्या पालिकेच्या इलेक्शन झाल्यानंतर वाटते. तर ही सोयीची भूमिका तुम्ही का घेता? तुम्ही सरळ सांगा ना की हो आमची भांडणं इलेक्शन पुरते आहेत, इलेक्शन नंतर मग आम्ही मोठा भाऊ झालो तर आमचा महापौर होईल, ते झाले तर त्यांचा महापौर होईल. हे आमच्यातली भांडणं आमचं आम्ही बघून घेऊ. आमची भूमिका पारदर्शकतावर आहे. जर केंद्रात त्यांना पारदर्शकता मान्य आहे, महाराष्ट्रात त्यांना पारदर्शकता मान्य आहेत, तर तीच पारदर्शकता, तेच टेंडर प्रोसेस, तेच कॉन्ट्रॅक्टर, तेच थर्ड पार्टी ऑडिट, ते त्यांनी मुंबई महापालिकेत स्वीकारावं. म्हणून त्यांना महाराष्ट्रात मान्य आहेत, त्यांना केंद्रात मान्य आहेत. पण मुंबईत सोने की मुर्गी आहे आणि ती माझी मुर्गी माझ्या ताब्यात, तर मग त्याला जय महाराष्ट्रात म्हणावं लागतं. एवढा मूल्य शिक्षणाचा तास तुम्ही शिवसेनेचा घेता, तुम्ही तुमच्या पक्षाचा का घेत नाही की अशा पद्धतीने आपण लोकांना घेतलं पाहिजे, अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे? तुमच्या पालकमंत्री मुख्यमंत्री तुम्ही का सांगत नाही? त्यांचा एकदा मूल्य शिक्षणाचा तास घ्या ना, म्हणजे ह्या चुका होणार नाही. तर तुमच्याकडे काय काम राहणार नाही, आमच्याकडे बाकीची कामं भरपूर आहेत, तुम्ही एकदा त्यांचा पण क्लास घ्या ना. मुंबई महापालिकेत जर पारदर्शकता नसेल तर त्याला मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत असा शिवसेनेचा आरोप आहे. मान्य आहे, मित्रपक्ष पण आहेत, नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे, मित्रपक्ष पण आहेत आमच्या बरोबर. महाराष्ट्रात युतीचं सरकारी चालवायचं आहेत आणि आमच्याकडे 122 आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्र्यांना पण तारेवरची किती कसरत करावी लागते की त्यांना आमच्या मित्रपक्षांना हे पटवून द्यावं लागते की चला आपण SIT अपॉइंट करून. 6 SIT मध्ये ज्यावेळी हे घोटाळे सिद्ध झाले, कॉन्ट्रॅक्टर चीफ इंजिनियर जेलमध्ये गेला, त्यानंतर मग देवेंद्रला सांगावं लागला अब बस पारदर्शकता स्वीकारा. आणि त्याच्यामुळे ह्याचा पुढे महापालिकेत पारदर्शक कारभार भारतीय जनता पक्ष हे आल्यानंतर तुम्ही वर्षभराने जर हीच माफियागिरी किंवा असं चालू राहिला तर तो प्रश्न विचारला तर त्याची स्पेसिफिक जबाबदारी किरीट सोमय्याची असेल, देवेंद्र फडणवीसची असेल. मी एवढं निश्चित सांगतो 100% करेक्शन एका वर्षात येणार नाही, परंतु जे मोठे कॉन्ट्रॅक्टर, मग ते खड्डे असो, रस्ते असो, पेवर ब्लॉक असो, पाणी असो, गटारी असो, नाले असो, अरे शिवसेनाची हिम्मत बघा. याला काय म्हणायचं? याला माफियागिरी म्हणणार नाही तर काय म्हणणार? हिमतीने तुमच्या पुढे येतात आणि सांगतात आम्ही डम्पिंग ग्राउंड चालू ठेवणार. त्यांचं धाडस बघा. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने 7 वर्ष पिटिशन चालू आहेत. त्या अभय ओकची बेंच ऑर्डर देते हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचं तुम्ही कमिटमेंट दिलायत, का बंद करत नाही? पूर्ण मुंबई ते गेले 7 महिने एनी न्यू कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट अलाव करणं बंद केलंय. ते राहुल शेवाळेने उद्धव ठाकरेची हिम्मत बघा की त्या जो मुंबई हायकोर्टाच्या बेंचवर आरोप किरीट सोमय्यावर कुठे आहेत?
स्टे मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. ते डम्पिंग ग्राउंड बंद करा हे ऑर्डर मुंबई हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने दिलेत. तर हे लोक माफियांना वाचवण्यासाठी त्या माफियांमधून जो कचऱ्याच्या गाड्यांचा टक्का मिळतो त्याच्यासाठी माझा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाला हे आकृत्याचा बिझनेस पार्टनर सांगतात. लाज वाटली पाहिजे. पुरोहित आणि शहा हे कोण कंत्राटदार आहेत, त्यांचे कनेक्शन भाजपचे आहेत असं राहुल शेवाळे म्हणतात. हो, पण मग आम्ही तर म्हणतो ना बंद करा, हा का चालू ठेवा म्हणतोय. कॉन्ट्रॅक्टर भाजप त्याने तर बंद करा म्हणतोय ना. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण की ते जे ब्लॅक पेपर मी काढतोय की मुख्यमंत्री आता ते बघायचं. ते जे कचरा घोटाळ्याचं उत्तर मुख्यमंत्री देणार आहेत. 4 वर्ष 2013 पासून हे मुलुंड डम्पिंग याचे जे कॉन्ट्रॅक्ट नवीन झालं होते ते बंद करण्यासंबंधी कमिटी त्या सरकारने केली होती. त्याचा रिपोर्ट आला होता की यात अपारदर्शकता आहे, ताबडतोब त्याला रद्द करा. नवीन सरकार आल्यानंतर पण 1 वर्ष यांचं एवढं दडपण असतं की ते करू नये. शेवटी मी त्या विषयात पडलो. मी म्हणालो सर 30 लाख लोक आपण शास्त्रोक्त पद्धतीने करू. मग जमीन दिली नवी मुंबईचा तिथे आणि ह्या बंद करण्याची फाईल मुख्यमंत्र्यांनी मागून घेतली 2016 मध्ये आणि ऑर्डर दिला हे बंद करावे लागणार. म्हणून जर माझा कॉन्ट्रॅक्टर असता तर मला पैसे बंद होणार ना. आणि यांना माफियांचं कमिशन बंद होतोय तर मुंबई उच्च न्यायालयाला आकृतीचा पार्टनर सांगतात. फक्त किरीट सोमय्याचा फ्रंट नेम आहेत तर सुप्रीम कोर्टाला बिझनेस पार्टनर सांगतात. एवढी या माफियांची हिंमत आहे. सगळ्यांना बरोबर. किरीटजी, मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांना युतीचे शिल्पकार म्हणायचे. तर आता किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांना भाजप शिवसेना तुटीचे शिल्पकार म्हणायचं का? नाही, मला एकाने आज प्रश्न मी म्हणालो कर्दन काळ, माफियांचे कर्दन काळ म्हणून तुटली. नाही, पण असं आहे की जर समजा म्हणजे सामनामधून आणि संजय राऊतांनी जर भाजपवर किंवा मोदी सरकारवर जर त्यांच्या दृष्टीनं जे लोकांचे प्रश्न आहेत त्यामुळं टीका ते करत राहिले आणि ती टीका भाजपला नेहमी झोंबत आली. जर तशी टीका झाली नसती तर आज जे दोन्ही पक्षांमधले संबंध आहेत ते आज जे तुम्ही बोलता आहात भाजप शिवसेनेबद्दल ते सगळं बघायला मिळालं असतं आम्हाला. मुद्दा संजय राऊत काय लिहितात एक सांगू का? म्हणजे एवढं मग परत मी अहंकार दाखवतो असं दिसणार. सुरुवातीत तर सामनामध्ये काय आलं की मीडियावाले लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं ना, आम्ही पण त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायचो. आता गेले 6-8 महिने झाले मीडियावाले ते विचारत नाही आणि आम्ही ते पाहत नाही. कारण की जर रोज उठून त्यांचं टीका थोडी आहे, अहंकार दिसतो. किंवा आता त्यांचं मी काय करणार, मुंबई आणि महाराष्ट्र आणि देशाने मोदीमध्ये भाजपमध्ये विश्वास व्यक्त केला तो माझा दोष आहे का? ज्या मुंबई महानगरपालिकेतल्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल तुम्ही आक्षेप घेतले, ब्लॅकलिस्टेड झाले, ते अचानक कसे काय चांगले झाले नागपूरमध्ये गेल्यावर? व्यक्ती खराब नसतो, पार्टी खराब नसते. मी सांगतो याच तो खराब नसतो. आपण मोनोरेल बनवली, त्याच कंपनीने 4 ठिकाणी बनवलेली आहेत, बाकी 3 ठिकाणी त्याच्यावर आरोप नाही झाले. तर हा माफिया तेच सांगतो की जर मी त्यांच्याकडे डबल टक्के मागितले, जास्त पैसे मागितले, तो त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तो गडबड करणार आहेत. मुद्दा स्थायी समिती ऑर्डर देते की कॅबिनेट निर्णय देते त्याचं नाही महत्व, एक्झिक्युशन मध्ये जो भ्रष्टाचार आहे. आज लार्सन टोब्रो तर लोक म्हणणार ना, तर ती काय पॉलिटिकल कंपनी नाही आहेत. लार्सन टोब्रो देशाचे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेताना बनवते, पण महाराष्ट्र सदन छगन भुजबळांचा कडून म्हणजे त्या कोण आपलं चमनकर, तर लार्सन टोब्रोने 200 कोटी रुपये देऊन घेतलं. तर आता लार्सन टोब्रोला पण तपासला सामोरं जावं लागतंय. तर त्याची ती कृतीबद्दल आक्षेप आहेत. शिवसेनेमध्ये चांगले लोक आहेतच, आमदार आहे, नामदार आहे, नगरसेवक आहेत, शाखा प्रमुख आहेत, अनेक चांगले आहेत. चांगल्याचं कौतुक आहेत, फक्त माफियागिरी बंद करा. नाही, पण जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर चांगले कसे? मुद्दा असा आहे की विषय जो आहे की त्या कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम करत असेल तर आमची कुठे हरकत आहे, पण तो कॉन्ट्रॅक्टर 100 कोटी देऊन 20 कोटी वाटणार आणि काम 25 कोटीचं करणार, त्याला विरोध आहे. आपलं काय कॅल्क्युलेशन आहे, किती जागेवर आपण निवडून येऊ शकता आणि आपला महापौर होऊ शकतो असं आपल्याला वाटतं?
आमचा उद्देश महापौर नाहीच आहे. आम्हाला ह्या मुंबई महापालिकेची कार्यपद्धती सुधारायची आहे आणि त्या कार्यपद्धती सुधारण्यासाठी जनता देवेंद्र फडणवीसच्या मागे उभी राहणार, एवढी ताकद निश्चित देणार की मुंबई खड्डेमुक्त होणार, मुंबई माफियामुक्त होणार. जर नाही झालं तर कल्याण डोंबिवली पार्ट 2 मुंबईतही पाहायला मिळेल. मग कुठे जाईल आपली पारदर्शकता? मुंबईचे लोक यावेळी मुंबईला खड्डेमुक्त आणि माफियामुक्त करणारच. आकड्यांचा एवढा अभ्यास करता, CA असल्यामुळे कदाचित ते आपला कुठला तो वरळी मटकाचा नाही नंबर्स मध्ये तुमचा इंटरेस्ट आहे आणि तुम्ही अगदी गहू घोटाळ्यापासनं ते ऑगस्टा ते वाड्रा ते अनेक घोटाळ्यांपर्यंत तुम्ही पाठ सोडत नाही, त्याची पाठपुरावा करता. तीच लोक ज्यावेळेस आपले माननीय ज्यांचं तुम्ही सारखं नाव घेता सगळेजण BJPचे, त्याच मोदी साहेब त्यांना ज्यावेळेस गुरु मानतात, त्या अशी लोक पुन्हा ज्यावेळेस भाजपच्या सोबत येतात त्यावेळेस तुम्हाला कुठंतरी मनात खंत वाटते का? मी पुन्हा एकदा सांगतो, हे पहिल्यापासून बिईंग अ चार्टर्ड अकाउंटंट मी पत्रकारांना किंवा पॉलिटिशियनला किंवा पोलीसला किंवा एक्झिक्युटिव्ह किंवा उद्योजक त्यांना दोषी नाही मानत. मी त्यांना दोषी होण्यासाठी भाग पाडतो. प्रश्न किरीटजी, तुम्ही CA आहात पण तुम्ही वकिली व्हायला हरकत नव्हती, कारण त्याने विचारला प्रश्न आणि तुम्ही उत्तरं वेगळीच देताय. प्रश्न असा आहे की जे लोक भ्रष्ट आहेत, ज्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही सातत्यानं बोलता आहात, अशी लोक तुमच्या वरिष्ठ नेत्यांच्या गळ्यात गळे घालताना जेव्हा दिसतात तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? शरद पवार समजा जनतेचं कुठलं काम घेऊन किंवा नरेंद्र मोदींना शरद पवारचं कुठलं तरी चांगली काम, कुठली अनेक काम आहेत. मी तुमच्या टीव्हीवर सांगतोय ना, मी नाव घेतलं. मी शरद पवारांना कधी देशद्रोही किंवा देशाचे दुश्मन नाही मानत. त्यांनी अनेक चांगली कामं केली. शिवसेनेने म्हणजे बाळासाहेब ठाकरे मध्ये एक यांनी काही क्षुल्लक विषय काढला की किरीट सोमय्या रोज ठोकतो आणि त्याचा मुलगा नील सोमय्या, बाळासाहेबांचा आता सध्या स्मृती दिवस होता, तर बाळासाहेब आहेत. त्यांनी मुंबईत आणि मराठी अस्मिता ह्या बाळासाहेबांमुळे जन्माला आली. शिवसेनाने जे केलं आहे त्याला आपण दुर्लक्ष नाही, कौतुकच केलं पाहिजे. मुद्दा त्यातले काही माणसं काही त्रुटी कृती, तर शरद पवारांनी लवाचा केला, शरद पवारांनी गहू इम्पोर्ट केले, त्यावेळी किरीट सोमय्या मैदानात आला होता. आणि त्याच शरद पवारांनी, मी तुम्हाला सांगतो, त्यावेळी मी हेपॅटायटिस बी वॅक्सिनेशन, हेपॅटायटिस बी फ्री मुंबई कॅम्पेन सुरू केलं होतं, त्यावेळी शरद पवार मंत्री होते. मी त्यांना माझ्या कार्यक्रमात बोलवलं, ते आले, त्यांनी कौतुक केलं. सरकारने पाठिंबा, पैसा नाही म्हणून चांगलं काम करणारे कोणी असेल त्याचं कौतुक केलं पाहिजे. फक्त माफियागिरी बंद करा. किरीटजी, गेल्या 8-10 दिवसात जे काही भाजपमध्ये इनकमिंग चाललेलं आहे, खासकर मुंबईमध्ये, त्याच्यामुळे मीडियाचा प्रश्न म्हणून नाही, सामान्य मुंबईकरांना हा प्रश्न पडला आहे की तुम्ही पारदर्शकता म्हणताय. आता शिवसेना या पक्षातनंच जे नगरसेवक तुमच्या पक्षात येत आहेत त्यांना काही तासात पक्षप्रवेश केल्या तिकीट मिळतं आहे. आज भाजपाबद्दलचे जोक पण फिरतात आहे की जायचं आणि भाजपाकडनं तिकीट घ्यायचं. त्या लोकांच्या भरोशावर मुंबई महापालिकेची पारदर्शकता होऊ शकणार आहे का? तेच लोक असणार आहे तुमच्या पक्षाकडून निवडून येणार आहे. तुमची चिंता अगदी रास्त आहे. तुम्ही काही पारदर्शकतेच्या कागदावर वगैरे सही घेता का त्यांच्याकडनं, इतके लोक जे येतात आहेत तेव्हा, किंवा काय म्हणजे काय त्यांना अट घातली जाते पारदर्शकतेबद्दल? आता हे असं आहे ना की जर हे जे नाही, मी तुम्हाला त्याचं सांगतो, इतकं बोलतोय आणि त्याच पक्षातले लोक येतात आहेत. मी हे सांगतो, जर ह्यांना या वेळेला म्हणजे असे जे येतात ना, म्हणजे मी अंतर्भूतचा अनुभव आहे की त्यांच्याकडून तिकीट मिळताना तुम्ही जे सांगणार ते लिहून देणार. म्हणजे ते कागदावर सही काय, टेम पेपरवर, पुढचं काय. म्हणून त्या कागदावरचा सहीनी नाही, ही रिस्पॉन्सिबिलिटी भाजपची आहे की या गोष्टीपासून आम्हाला अधिक सावधान राहावं लागणार. वी विल सर्टनली कीप दिस इन माइंड. आपण जेव्हा एखाद्या भ्रष्टाचाराची फाईल उघड करतात तेव्हा त्या संबंधित नेत्याला जेलमध्ये धाडल्यावर आपण शांत बसतात. आता आपल्या फाईलमध्ये कुठला भ्रष्टाचार आहे आणि कोणता नेता आपल्या टार्गेटवर आहे? काय झालं ना, माझी दिवाळी खूप लोक विचारतात, म्हणजे दिवाळीची तारीख मला खूप लोक विचारतात. तर ते जे तुम्ही म्हणतात की मागच्या दिवाळीला सांगितलं होतं नाही, अजूनही दुसरी दिवाळी जात आहेत, तर तो विषय मागे सरकलेला आहे. सिंचन घोटाळा
एकदा मुंबई महापालिका माफिया मुक्त अभियान संपलं की मग मुख्यमंत्र्यांचा बरोबर ते परत सिंचन घोटाळ्याकडे अधिक लक्ष देणार. आणि इथे माफिया मुक्त झाल्यानंतर परत ते आमच्या ताईने जे सांगितलं ना की नवीन तुमच्या हाताला तर नवीन माफिया पैदा होऊ नये, तर त्याच्यावर लक्ष अधिक केंद्रित करणार की ते माफिया गेले आणि हे नवीन आले असे होऊ नये, त्याची काळजी घ्यावीच लागणार आहे. किरीटजी, तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की 2012 नंतर तुम्ही खासदार झाला आणि मग तुमची ताकद वाढली आणि मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार काढला. परंतु जेव्हा तुम्ही खासदार नसतानाही राष्ट्रवादीचे घोटाळे काढले, महाराष्ट्र सदनचे घोटाळे काढले, तेव्हा असलं कुठलं एनर्जी ड्रिंक तुम्ही पिलं होतं की तेव्हा तुम्ही राष्ट्रवादीत बोललाय तुमच्याकडे प्रचंड ताकद होती, पण सेनेकडे बोलताना तुमच्याकडे अजिबात ताकद नव्हती? हे असं का झालं नेमकं? तुम्हाला आणखीन माहिती देऊ? सांगा सांगा, ऐकायलाच आहे. की जे सिंचन घोटाळा काढला ना त्यावेळेलाच त्याची लिंक कुठे कुठे जात होती आणि त्यावेळेला मला बोलवून रिक्वेस्ट करण्यात आली होती. पण मी त्यावेळेला हे विचार केला, माझा पक्षाचा नेता इन्क्लुडिंग देवेंद्र फडणवीस, की पहिला जो मोठा राक्षस आहे भ्रष्टाचाराचा पहिला त्याला सरळ करू. यांना रितसर माहिती दिली, तुम्ही पण सुधरा, नाहीतर मग म्हणून हे झालं. नाही, तुम्हाला लिंक हे कुठे जात होते नेमक्या सांगून टाका ना एकदा. आता ते टाइम टेबल जे आहे ना ते देवेंद्र फडणवीसने तयार केलं आहे. 4 तारखेला कोणी काय बोलायचं, 7 फेब्रुवारीला बोलायचं, 12 फेब्रुवारीला बोलायचं, 14 फेब्रुवारी 21 फेब्रुवारी पर्यंत लिंक लागणार. लिंक कुठं कुठं जाऊ शकते म्हणून थांबवलं तुम्हाला. आता किती ब्रेकिंग न्यूज एका याच्यात देणार? पण किरीटजी असू शकते. किरीटजी, तुमचा असा दावा आहे का की सिंचन घोटाळ्याचे संबंध शिवसेनेमध्ये तिथपर्यंत पोहोचलेले आहेत? आपण आहे ना, यांनी मला राष्ट्रवादी विचारलं होतं म्हणून मी राष्ट्रवादीचे घोटाळे नाही म्हणणार, पण राष्ट्रवादीचे 2 मोठे घोटाळे, एक तो PWD महाराष्ट्र सदन, एक दुसरं सिंचन, दोन्हीची लिंक हे जे माफियामधून ज्यांना माफियांचे बेनिफिशियरी आहे ना त्या बेनिफिशियरीकडे या दोन्हीची लिंक पोचलेली आहे. एका कंपनीत 110 कोटी रुपये आलेले आहेत आणि ते जे 110 कोटी मनी लॉन्ड्रिंग झालेले आहेत त्यातला काही कोटी रुपये मनी लॉन्ड्रिंग ते छगन भुजबळांनी ज्या कंपनीतून मनी लॉन्ड्रिंग केलं होतं त्यातनं झालेलं आहे. लोकल प्रश्न विचारतो. भांडूपचा जो परिसर आहे तो तुमच्याच मतदारसंघात येतो ना, तिथं आम्ही भाऊचा धक्का नावाचा एक कार्यक्रम केला होता. तिथं एक अनोखा असा तंत्रज्ञानाचा मिलाप पाहायला मिळाला. तिथं फेवर ब्लॉक पण होतं, सिमेंटचा पण होतं आणि डांबरी, असे तिन्हीचेही रस्ते तिथं तुकड्या तुकड्यात पाहायला मिळाले होते. आणि तिथं बस स्टॉपवर तुमचे फोटो, मोदींचे फोटो वगैरे सगळं होतंच. म्हणून तो रस्ता घोटाळा जे मेन तुम्हाला आज तुम्ही सांगितलं ते तिन्ही मी मुद्दे सांगितले, खड्डेही सांगितले, पेवर ब्लॉक पण सांगितलं, सिमेंट, प्रचंड भ्रष्टाचार आहे, प्रचंड. आणि जस्ट फॉर युअर नॉलेज, मी पूर्ण क्रेडिट घेत नाही, फर्स्ट टाइम इतक्या वर्षानंतर तो सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यानंतर जो एक पार्ट असतो म्हणजे फुटपाथ, त्याचं ते पेवर ब्लॉक महापालिकाने निर्णय घेतले, सगळे ते पेवर ब्लॉक कायमची बंदी म्हणजे मोठ्या रस्त्यांवर, आणि तिथे नवीन पद्धतीचं त्यांनी टेक्नॉलॉजी आणून रस्ते बांधायची सुरुवात केली. जस्ट क्युरिओसिटी म्हणून तुम्ही आणि उद्धव ठाकरेंनी या वर्षभरात हाय हॅलो म्हटलं एकमेकांना? आमचे एवढे घनिष्ठ संबंध, पण माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मला जायचं होतं, त्यांनी नाकारलं. परिवाराला किंमत द्यावी लागते म्हणून हा हॅलो सोडून द्या. पण त्यामुळे मी माफिया मुक्त मुंबईची लढाई सोडणार नाही, कितीही किंमत द्यावी लागली. आज भारतीय जनता पक्ष मुंबईने सांगितलं मेधाला सेना भवनातून उभं करा, कोणी शाणा माणूस हे करणार नाही. जर पार्टीने आदेश दिला तर पत्नी तिथून उभी राहणार आणि तिथे जाऊन त्यांना चॅलेंज करणार. खरं तर सोमय्यांची पुढची पिढी या निमित्तानं राजकारणात येते आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि बरीच मेहनतही करायची महापालिकेत, त्यासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. कट्ट्यावर आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा ABP माझा.